मध्ये केवळ काही सहकार्यापासून सुरुवात केलेल्या स्कॉन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आजपर्यंत 350हून अधिक एमएनसी आणि इंडियन कंपनीचे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट देशभरात पूर्ण केले आहे. कोकणातील उद्योजक किती कोटीची उलाढाल करू शकतो असा तुम्ही जर अंदाज बांधायला गेलात तर तो आपण बांधता येणार नाही, कारण स्कॉन कन्स्ट्रक्शनची वार्षिक उलाढाल ही 2000 कोटी रुपयांची आहे. कंपनीला आतापर्यंत 65हून अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तसेच निलेश चव्हाण सर यांना 27हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. 1200हून अधिक कर्मचारी आणि 6000हून अधिक कामगार यांनी सातत्याने उपलब्ध करून राज्य व देशाच्या औद्योगिक प्रगतीत मोलाचे योगदान देत आहे. गुणवत्ता, सुरक्षा, वेळेचे भान आणि ग्राहकांचा विश्वास हीच त्यांच्या कामाची ओळख. आज त्यांच्या नेतृत्वाखाली स्कॉन प्रोजेक्ट्स भारतातील अग्रगण्य इंडस्ट्रियल कंपन्यांपैकी एक म्हणून प्रतिष्ठेने कार्यरत आहे. असे कोकण रत्न श्री निलेश चव्हाण सर यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. आपण सर्वांच्या टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, कारण कोकणातील एक उद्योग केलेला आहे. निलेश सर, आपलं खूप खूप मनापासून स्वागत. मी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. आम्हाला खूप उत्कंठ आहे की म्हणजे कोकणातील एक उद्योजक एवढ्या उंचीवरती जातो, तर मला तुमचं बालपण आणि कुटुंब शालेय शिक्षण याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार सर्वांना. पहिल्यांदा चॅप्टर सॅटर्डे क्लबला मी खूप वेगवेगळे सॅटर्डे क्लबचा की तुम्ही मला इथं बोलवलं आणि ऑनर केलं. सो माझं गाव मार्गदावाने आणि माझे वडील होते प्रायमरी टीचर. 7 गव्हर्नरचा कुटुंब होता, सगळ्यात छोटा मी. आणि 10वीपर्यंत शिक्षण मार्गदावाला झाल्यानंतर मी रत्नागिरीला माझा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यात गेलो. पण पुण्यात गेल्यानंतर मी डिग्री काय कंप्लीट करू शकलो नाही, कारण मी माझ्या कामावर जास्त फोकस केला. आणि नॉर्मली असं असायचं की पहिल्या दिवसापासूनच बिझनेसच मला काही स्वप्न उराशी घेऊनच मी बाहेर पडतो. कोकणातील म्हणजे एखाद्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं तर कोकणामधून असं म्हणतात की मुंबई पुण्यात जा, एखादी चांगली नोकरी पकड आणि तू आयुष्यामध्ये सेटल हो. पण अशामध्ये पण तुम्ही पुणे ही का निवड केली? नॉर्मली कोकणाचं जर पाहिलं, आपल्या कोकणातली बरीचशी लोक मुंबईला जातात. बेसिकली मुंबईला कारण कोणतरी नातेवाईक, कोणाचे तरी नातेवाईक असतात मुंबईमध्ये, तिथं राहण्याची सोय होती, सुरुवातीला होते. पण माझं सुरुवातीला असं होतं की मला जिथं कोण ओळखत नाही ना अशा ठिकाणी जायचं, मला कोणाची मदत घ्यायची नव्हती. निलेश चव्हाण म्हणून माझी स्वतःची आयडेंटिटी तयार करायची होती. त्याच्या हिशोबाने मी मग कोणी ओळखीचं नाही असं, म्हणजे मी 93ची गोष्ट करतोय. 93ला मी मग पुण्यात जायचा डिसिजन घेतला. तिथं माझा एकही मनुष्य माझ्या ओळखीचा नाही. म्हणजे स्वतःची ओळख आपण स्वतःच तयार करायची. हा ध्यास घेऊन तुम्ही पुण्याला गेला. येस सर. धन्यवाद. प्रत्येक जण इथे उद्योजक आहे, तो सुरुवात छोटी करत असतो. तशीच स्कॉन कन्स्ट्रक्शनची सुरुवात कशी झाली आणि या प्रवासाचा पहिला टप्पा कसा होता? स्कॉनचं खरं फाउंडेशन ह्याला 24 मे 2007ला झालं. पण त्याच्यासाठी जेव्हा मी 93ला पुण्यामध्ये गेलो तेव्हा मी सुरुवात एका इंडस्ट्रियल कंपनीमध्ये काम केले. इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन करणारी कंपनी. त्या कंपनीमध्ये माझा सुरुवातीला 700 रुपयापासून प्रवास चालू झाला. आणि त्या कंपनीमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तेव्हा मी सांगितलं होतं की मला माझी स्वतःची कंपनी काढायची. मग साधारण एक 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन मी माझी कंपनी काढेन किंवा परत कोकणात येऊन काम करेन असं माझं पहिलं टार्गेट होतं. पण त्याच्यानंतर त्याच कंपनीमध्ये मला मी ज्युनियर इंजिनियर पासून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपर्यंत कंपनीमध्ये मला पार्टनरशिप देण्यापर्यंत सगळं झालं. पण माझ्या मनात पहिल्यापासूनचं जे स्वप्न होतं की मला काही करून मला बिझनेसमॅन बनायचं, निलेश चव्हाण म्हणून प्रस्थापित व्हायचं आहे. म्हणून मी 14व्या वर्षी ती कंपनी सोडली आणि मी माझी स्वतःची स्कॉन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली 2007ला. ओके. सुरुवातीच्या काळात तुम्हाला अशा कोणत्या मोठ्या अडचणी आल्या आणि त्या तुम्ही कशा पार केल्या? बिझनेस म्हटलं ना की अडचणी आल्या. बिझनेस म्हटलं म्हणजे गरम तव्यावर बसल्यावर काय. आता बेसिक पहिली अडचण होती की जेव्हा मी मार्केटमध्ये माझी कंपनी चालू केली प्रोप्रायटरशिपला ॲज ए समर्थ कन्स्ट्रक्शन म्हणून, तेव्हा जे एस्टॅब्लिश कॉन्ट्रॅक्टर होते त्याच्यामध्ये बरेचसे गुजराती मराठी किंवा खूप होते. त्यांच्याकडे 3-3 पिढ्याचे कॉन्ट्रॅक्टर होते जे एस्टॅब्लिश होते. त्यांच्याकडे पैसा होता, क्लायंटेल होतं, प्रोफाईल होतं आणि यातली एकही गोष्ट माझ्याकडे नव्हती. आणि मग काय करायचं,
पण मी ठरवलं होतं की शून्यातून सुरुवात करायची, पण आपली एस्टॅब्लिश करायची. त्याच्याशिवाय मी 2007 पहिल्यांदा स्कॉन प्रोजेक्ट चालू केली आणि पहिला भर मी स्पीडवर दिला. कारण पहिल्यापासून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हटलं ना तर तो रेंगाळतच कामं करणार, किंवा हे एस्टॅब्लिश जे कॉन्ट्रॅक्टर होते ते त्यांच्या मर्जीने कामं करायचं. मी ते सगळं हाणून पाडण्यासाठी किंवा आपली स्वतःची ओळख करण्यासाठी मी स्पीडवर पोहोचला आणि तिथून स्कॉनची सुरुवात केली. धन्यवाद सर. उद्योगात एवढं मोठं यश मिळवलं तरी पण तुमचा साधेपणा आणि गावाशी एकदम जोडलेले राहिला किंवा गावाशी नाळ तुमची जोडली राहिली, तर त्यामागचं रहस्य काय? नाही, उद्योजक झालं म्हणून मी सामान्य माणूसच आहे. आणि ज्या गावात जन्मलो, जिथं माझा जन्म झाला, जिथं माझं अख्खं बालपण गेलं, तर त्याची नाळ जुळलेलीच होती. त्यामुळे ते गावाशी जुळलेलं हे काय चाललंय. म्हणजे मला स्वतःचा आत्ताचा एक्सपिरियन्स असा आहे की मी स्वित्झर्लंड फिरून आणल्यापेक्षा मी 2 दिवस मार्गदर्शन राहणार तो मला जास्त प्रश्न वाटतो. हे खूप महत्त्वाचं आहे. कोकणामध्ये एवढं मोठं होऊनही तुमची कोकणाची नाळ तुटलेली नाहीये. सर, माझा बालवाडीपासूनचे मित्र, माझे शाळेचे मित्र, माझे कॉलेजचे मित्र आणि माझे व्यवसायाचे मित्र आता सगळे मित्र इंटॅक्ट आहेत. त्यामुळे मी प्रत्येकाशी टचमध्ये असतो. म्हणजे आता माझे त्यातले काही मित्र इथं आलेले आहेत, तर आजही मी माझ्या पहिलीपासून 10वी पर्यंतचा आमचा 48 जणांचा ग्रुप आहे मित्रांचा, आणि ते आम्ही गेली 11 वर्ष डेली 3 दिवसासाठी दरवर्षी भेटतो. अरे वा सर. आम्ही ऐकलं आहे की तुमच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया चॅनलवर पाहिलं आहे की तुमच्या ऑफिसचं उद्घाटन हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर यांनी केलं, तर ते कसं काय घडलं? तर मी जेव्हा 2007 ला कंपनी चालू केली तर माझं पहिलं काम होतं 55 लाखाचं. आणि हे काम करताना माझ्याकडे पैसे नव्हते, काहीच नव्हतं. 30,000 एफडी म्हणून मी काम चालू केलं. आता हे चालू करताना खूप अडचणी आल्या किंवा यायला, पण मी काय केलं, जे पहिलं 55 लाखाचं काम होतं ना, ते पहिलं काम 4 महिन्यासाठीच होतं. मी ते 3 महिन्यात कंप्लीट केलं आणि मी तिथून माझी आयडेंटिटी चालू केली. आणि हे असं करत असताना ना, पहिल्यापासून मी सचिन तेंडुलकरचा डाय फॅन. म्हणजे सचिन तेंडुलकरची मॅच चालवायसाठी मी अजिबात काम करायचो नाही. आजही तुम्ही जर पाहिलं तर मी ऑफिसला गेलो तर मी सकाळी 8:30 वाजता ऑफिसला असतो. म्हणजे मी रात्री घरी 10 वाजता होते, रात्री 2 वाजता जाऊ दे किंवा सकाळी 4 वाजता घरी जाऊ दे, तरी सुद्धा मी सकाळी 8:30 ला ऑफिसला असतो. आणि ह्याच्यात 30 वर्षात खंड पडलेला नाही. कारण टाईम इज द मनी हे पहिल्यापासून माझं मत आहे. आधी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या स्टाफला 9चं टायमिंग आहे आमचं, तर 9 वाजून 1 मिनिटाने जो स्टाफ येतो त्याला गिल्टी वाटतं. कारण मी त्याला म्हटलं तू सुरुवात परफेक्ट कर, सुरुवात लवकर कर, मग तू संध्याकाळी तुझी कामं संपून लवकर यायला तरी चालेल. त्यामुळे काय झालं की हे करत असताना तेव्हा मी सकाळी 9 वाजता जर कधी ऑफिसला नाही आलो ना, तर आमच्या ऑफिसचा स्टाफ म्हणायचा की आज सचिन तेंडुलकरची मॅच दिसते. आणि मग मी 10-10:30 आलो ऑफिसला की म्हणायचे तेंडुलकर आउट झाला. कारण तेंडुलकर जोपर्यंत खेळत असेल ना तोपर्यंत मी काय जागेचा हलायचं नाही. सो असा मी तेंडुलकरचा फॅन होतो. मग काय झालं होतं की जेव्हा मी पहिल्यांदा बॅचलर म्हणून 93 ला पुण्यात गेलो, तर मी क्वाड बेसिसवर राहत होतो. आणि क्वाड बेसिसवर काही टीव्ही आणि काही नव्हतं. मग तेव्हा टीव्ही क्रिकेटचा प्रचंड वेळ होता ना, त्यामुळे टीव्ही बघायला काय करायचं, शोरूमच्या समोर जायचं. ते असे 15-20 टीव्ही लावलेले असतात, तर तिथे जाऊन बघायचं. तर तो शोरूम मला काय करायचा की गर्दी झालं की हाकलायचा. असं मी नॉनस्टॉपला राहायचो, हाकलं डेक्कनपर्यंत आणि पण बँक करायची, त्यामुळे स्वस्त उचल द्यायचं नाही. माझा एक मित्र आला आणि तो मला म्हणाला की गेल्या एक हॉटेल आहे शास्त्रीनगरमध्ये, तिथं तो हाकलत नाही, पण अट एकच आहे, बिअर फेमस आहे. म्हणजे ओंकार नावाचं हॉटेल होतं आणि तिथं ते नव्हे. मग आम्ही तेव्हा पैसे नव्हते, मित्र जे आम्ही क्रिकेटचे प्रेमी होतो, तर त्या हॉटेलमध्ये बसून ना गरम होईपर्यंत बिअर प्यायचो आणि पण तो हाकलायचा नाही. पण त्याच्यानंतर लक्षात आलं मला की माझा तेंडुलकरच्या बद्दल प्रचंड मी फॅन असायचं. तर ते मॅच बघता मी सहज माझ्या एका मित्रांना म्हटलं, जे मित्र आधी माझ्यासोबत आहे, की मला ना माझं एक स्वप्न आहे ही मी गोष्ट सांगते तुम्हाला 2000 त्या आसपासची, की मी माझं स्वतःचं ऑफिस बांधेन आणि तेंडुलकरला ओपनिंग मला बोलवेन. जर तेव्हा आजूबाजूला कुणी नक्की हे ऐकलं असतं तर त्यांना वाटलं असतं हा नक्की फेर मिळाला. कारण तेव्हा काही नव्हतं माझ्याकडं प्रोफाईल नव्हतं, माझं ऑफिस नव्हतं, मी नोकरी करत होतो. आणि त्यावेळेला मी हे वाक्य बोललं होतं. पण मी तुम्हाला खरं सांगू, ते स्वप्न मी दिवस आता उरात घेऊनच होतो. आणि मी 2007 जेव्हा माझी कंपनी चालू केली, कंपनी पहिल्यांदा मी 180 स्क्वेअर फुटात भाड्याच्या जागेत चालू केली.
जिथं एकाच खोलीमध्ये आम्ही सगळेजण बसायचो. तिथून चालू केल्यानंतर हळूहळू मी 55 लाखापासूनची सुरुवात झाली. तर हळूहळू माझ्या कंपनीचा टर्नओव्हर ऑर्डर केल्यानंतर मी स्वतःचं ऑफिस घेतलं, जे 2 BHKचा एक फ्लॅट होता, त्याला कमर्शियल बनवलं. पण मला हेच माझं जे डोक्यातलं होतं ना, की ते स्वस्त बसून देत नव्हतं, की मला माझं स्वतःचं ऑफिस बांधायचं आणि तेंडुलकरचा आणायचं. पुण्याला मी 2010 पासून त्याच्या पाठीमागं लागलो. म्हणजे तेव्हा जागाही नव्हती फायनल, आणि एजंट यायचे, सांगायचे ही जागा आहे, ती जागा आहे, अडचणी यायच्या. पण ते काय 2-3 वर्ष काही झालं नाही. आणि मी 2010ला माझ्या टीमला डिक्लेअर केलं होतं, म्हणजे मी माझ्या कंपनीचा प्रत्येक टप्पा दर 5 वर्षानंतर काय असेल ते मी 5 वर्ष आधी कंप्लीट केलेलं आहे नेहमी. तर मी तेव्हा माझ्या टीमला सांगितलं होतं की 17 डिसेंबर 2017, 17 ही माझी जन्मतारीख आहे डिसेंबर. तर 17 डिसेंबर 2017ला आपलं स्वतःचं ऑफिस बांधायचं आणि तेंडुलकरला ओपनिंगला बोलायचं. सो पहिले 2010 नंतर 2012 नंतर अशीच वेळ फुकट गेली. मग मी स्पेशल माणूस अपॉइंट केला आणि त्याला सांगितलं काही कर, प्लॉट शोधून आण आणि आपल्याला ऑफिस बांधायचं. आता 10 मजली बिल्डिंग आहे, पण एवढं वाटलं नव्हतं एवढं मोठं आपलं ऑफिस होईल. पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, तो प्लॉट घेऊन त्याच्यात लिटिगेशन काढून हे सगळं करून मी 17 डिसेंबर 2017ला माझं फुल फर्निश्ड ऑफिस तयार केलं होतं. पण ह्याच्या आधी काय होतं की 2010 पासून तेंडुलकर आणायचा जेव्हा मी खरं माझं बांधकामाचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू केलं 2015, त्याच्यानंतर हे माझं खूपच उच्च म्हणून यायला लागलं की पण तेंडुलकर पर्यंत पोहोचण्या खूप मोठा दिव्य होतं. म्हणजे आपली काही ओळख नव्हती. माझ्या एका मुंबईच्या मित्राने मला सांगितलं, अरे त्याला प्रोफाईल पाठवून दे आणि मग ते बघून तेंडुलकर ठरवतो की यायचं की नाही यायचं. मला माहिती आहे की त्याला प्रोफाईल पाठवलं ते कुठे गेले असेल की त्याला पाहिलं असेल. पण त्याच्यानंतर काय झालं की माझा इंटरव्ह्यू होता सह्याद्री वाहिनीवर झेप या सत्रामध्ये, जिथे 1 तासाचा एपिसोड होता, असे 3 एपिसोड होते. तर नॉर्मली ड्रायव्हरही तो एपिसोड असायचा. तर आपण सगळ्या मित्रांना पाठवतो, एवढे माझा टीव्हीवर इंटरव्ह्यू आहे बघा म्हणून. असं जसं पाठवतो तसं सुनंदन लेणीला मी पाठवलं. सुनंदन लेणे माझे मित्र काय झाले होते, कारण जेव्हा सचिन तेंडुलकरच्या 100 सेंचुरी झाल्या तेव्हा मी माझ्या अख्ख्या सोसायटीला जेवण दिलं होतं. आणि माझी सोसायटीवरून 4थ्या सोसायटीमध्ये सुनंदन लेणे राहतात. सो त्याला हे त्या सगळ्या सोसायटीमध्ये चर्चा होती की असा कोण सचिन तेंडुलकरचा फॅन आहे की ज्याला अख्ख्या सोसायटीला जेवण दिलं, म्हणून त्याला मला बघायची इच्छा होती. म्हणून आमची एक अशी औपचारिक भेट झाली गेटवर सोसायटीच्या. मग तेव्हा त्यांना सांगितलं की मी खूप क्रिकेटचा फॅन आहे किंवा तेंडुलकरचा फॅन आहे. आणि मग आमच्या कंपनीमध्ये सुद्धा 2 इव्हेंट होतात वर्षाला. एक असतो ऑफिस डे, फाउंडेशन डे, तेव्हा आमचा 3 दिवसाचा असतो, आणि कल्चरल इव्हिनिंग्स एक असतो, आणि एक असतं स्पोर्ट डे. तर स्पोर्ट डे मध्ये सकाळी 7 ते रात्री 2-3 वाजेपर्यंत होईल गाला पार्टी, असा आमचा तो डे असतो. सो सुनंदन लेले भेटल्यानंतर त्यांना मी सांगितलं, तेव्हा आमच्या ऑफिसचं बांधकाम चालू झालं होतं. तर तेव्हा मी सांगितलं की माझी अशी इच्छा हो की तेंडुलकरला आणायचं आणि त्याच्या आमच्या ऑफिस होती नाही, म्हणून आम्ही त्याला ऑफिस दाखवलं. मग त्याला आमच्या क्रिकेटचे 2 इव्हेंट दाखवले की आम्ही कसं असतो. त्यानं तेव्हा मला त्यानं पाहिलं की माझं क्रिकेटमध्ये प्रेम, तेंडुलकरच्या वरती प्रेम. मग तो म्हटला की ठीक आहे बघूया. मग सुनंदन लेलेने ट्राय केलं. तेंडुलकरचे 25 मॅनेजर, आणि त्याला जेव्हा त्याने भेटलं तेव्हा त्यांनी त्यांना पहिला प्रश्न विचारला, पैसे किती देशील. त्यामुळे मग जेव्हा त्यांच्याकडून जे काही डिमांड आल्या तर मला मग लेले म्हणायला लागलं की निलेश ते फार कठीण दिसतंय आणि बघूया असं. तर मी म्हटलं नाही सर, काही झालं तरी तेंडुलकरला आणायचं. आणि मला ना खरोखर सांगतो तुम्हाला, मला हे झोपून देत नव्हतं हे माझं स्वप्न. त्याच्यानंतर काय झालं, तो जो सह्याद्रीवरचा माझा इंटरव्ह्यू आला ना, तर ते आपण सगळ्यांना पाठवलं. त्याप्रमाणे मी सुनंदन लेलेंनाही पाठवलं की माझा इंटरव्ह्यू बघा. सुनंदन लेलेंच्या मनात काय आलं, तर त्यांनी काय केलं, तेंडुलकरला फोन केला, कारण ते तेंडुलकरचे खूप क्लोज फ्रेंड आहे. ते म्हटलं, अरे तुझा एक डाय हार्ट फॅन आहे, जो तुझा प्रचंड मोठा फॅन आहे, तर त्याचा इंटरव्ह्यू आहे टीव्हीवर, तू बघशील का. आता तेंडुलकर खरोखर सांगतो थरो जेंटलमॅन आहे. त्या माणसाला आम्ही भेटलो तर त्याने सांगितलं, अरे मी मोकळाचं काय हरकत मी टीव्ही बघेल, त्याचा इंटरव्ह्यू बघेल. आणि तुम्हाला सांगतो दॅट इज द टर्निंग पॉईंट. तो इंटरव्ह्यू सचिन तेंडुलकरनी पाहिला. त्यांनी स्वतःहून सुनंदन लेलेला फोन केला आणि सांगितलं की ह्या माणसाच्या ऑफिसच्या ओपनिंगला यायला मला आवडेल. दॅट इज द टर्निंग. म्हणजे व्यवसायामध्ये जे सातत्य आहे, तसंच तेंडुलकरला आणण्यासाठी जे तुम्ही सातत्यपूर्वक पाठपुरावा केला, तर त्यामुळेच तेंडुलकर हे स्वप्न तुमचं पूर्ण झालं. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे कुठच्याही धंद्यात. तुमचं जर सातत्य नाही ठेवलं, किती तुम्ही अपयशी झाला,
तर सातत्य नाही ठेवलं तर नाही शक्य. हा ध्यास एक दिवसाचा नसतो, हे अखंड असतं. आणि ज्या दिवशी तुमचं सातत्य कमी पडेल, तुमचा प्रयत्न कमी पडेल, त्याच्यानंतर तुम्हाला आहे तो बिझनेस त्या लेवलला ठेवणं सोडा, तो डाऊन जायला जातो. तर लेवलला जरी ठेवायचं असेल तर तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतात. आज सिंपल गोष्ट सांगतो की आपला स्टाफ आहे, तो सहज सकाळी मेसेज टाकतो, आय एम नॉट फिलिंग वेल, आणि तो सुट्टी घेतो. आपल्या अंगात काम असलं तरी आपल्याला गुळ घेऊन यायला लागतं, आपल्याला म्हणजे पुढं काय वाढलेलं आहे. त्यामुळे धंद्यात किंवा ह्याच्यात हे सातत्य फार गरजेचं आहे. जेव्हा तेंडुलकर आले ना, ती एक घटना फार महत्वाची आहे. तेंडुलकर आले, त्यांना आमच्या ऑफिससाठी ठरलं होतं अर्धा तास देणार म्हणून. मग त्यांनी मला, म्हणजे आमचा कॉन्फरन्स कॉल झाला, त्यांनी सांगितलं की तू अजिबात परमिशनच्या भानगडीत पडू नको, कारण ते भारतरत्न होते, खासदार होते, तर अजिबात त्याच्या भानगडीत पडू नको, नाही तर कलेक्टरची परमिशन लागते. मग तुला पॉलिटिकल, पोलीस ह्या सगळ्यांपासून पुढे यायला लागेल. तर मी पर्सनल कॅपॅसिटीमध्ये येतो. मग तेंडुलकर पर्सनल कॅपॅसिटीमध्ये आले आणि अर्धा तास ठरला, 2 तास दिले. तुम्हाला सांगतो, त्यांनी 1 प्लेट पोहे आणि घरचा 1 कप चहा, ह्याच्यावर त्यांनी ती माझी व्हिजिट केली आणि 1 रुपयाचे बक्षीस किंवा काही माझ्याकडे घेतलं. ही सातत्य आहे सर, सातत्य आहे. तुमचं जे सातत्य आहे तसं तिथे जमलेलं प्रत्येक उद्योजकाने त्या आपल्या उद्योगात जर त्या सातत्याने त्याचा पाठपुरावा केला तर यश फार लाभ नाही. येस सर. इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन सारख्या स्पर्धात्मक क्षेत्रात स्कॉन कन्स्ट्रक्शनला 2000 कोटींच्या टप्प्यावर नेण्यासाठी कोणती मुख्य तत्व आणि स्ट्रॅटेजी तुम्ही वापरल्यात? सर बेसिकली मी जेव्हा सुरुवात केली, म्हणजे मी तुम्हाला आणला 3 पिढ्यांसोबत कॉम्पिटिशन होती, त्यांच्याकडे सगळंच होतं. मग मी स्पीड, सेफ्टी आणि क्वालिटी या 3 तत्वावर भरते. 3 स्पीड, सेफ्टी आणि क्वालिटी. त्यामुळे स्पीड हा आम्ही आमचा DNA बनवला, सेफ्टी आणि क्वालिटी कल्चर बनवलं, आणि ह्याच्यासोबत स्ट्रॉंग टीम बांधून मी त्या हिशोबाने अटॅक केला. त्यामुळे आज माझी जी कंपनी आहे ह्याच्यामध्ये 8, 18, 28 8 डायरेक्टर्स, 18 प्रोजेक्ट VP, प्रोजेक्ट हेड्स आणि 28 डिपार्टमेंट, असं मायक्रो लेवलला त्याचं केलं. ह्याच्यामध्ये मी कुठंच नाही, पण ही अशी इंडिपेंडंट आणि ऑटो पायलटला चालणारी सिस्टीम मी तयार केली. त्या सगळ्या यशाचं हे सक्सेस आहे. एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट हँडल करताना टीम बिल्डिंग आणि लिडरशिपमध्ये कोणते घटक महत्त्वाचे ठरतात असं तुम्हाला वाटतं? तर तुम्ही कुठचाही बिझनेस घ्या, ह्याच्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने फार महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं. कारण मी कधीही कोणाची बायोग्राफी वाचलेली नाहीये किंवा पुस्तकात बघून, पुस्तकातून आपण ज्ञान वाटतं निश्चित आहे, पण स्वतःचा धंदा स्वतःला चालवायला लागतो. तर त्याच्या हिशोबाने मी कम्युनिकेशन, फॉलो आणि फॉरकास्टिंग हे 3 मंत्र माझ्या टीमला काम करायला सांगितलं. तुम्ही कुठचाही बिझनेस घ्या ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन फार महत्वाचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप करायला लागतो, आणि ह्यासाठी तुम्हाला आधी फोरकास्टिंग असायला पाहिजे. जर तुम्ही आधी ठरवलं की 15 दिवसानंतर मला काय करायचंय, त्या गोष्टीचा तुम्ही फॉलोअप केला आणि त्याचं जर प्रॉपर कम्युनिकेशन केलं, तर मला वाटतं कुठची गोष्ट चुकत नाही आणि वेळेवर होणाऱ्या गोष्टी नक्की होतात. धन्यवाद सर. आजच्या काळात टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि सस्टेनेबिलिटी उद्योग क्षेत्रात किती महत्त्वाची आहे? 100%. टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याचा वापर वेळोवेळी आपल्याला करता आलाच पाहिजे. तुम्ही एक लक्षात ठेवा, एक मंत्र आहे, चेंज द ओनली कॉन्स्टंट. तुम्हाला ह्या सगळ्यात ज्या प्रेझेंट परिस्थिती आहे, मार्केटची जी सिच्युएशन आहे आणि फ्युचरमध्ये काय होणार आहे, या सगळ्याचा अवेअरनेस असणं आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही काळानुरूप बदलणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाहीतर मग तुम्ही जसं आपण कोडॅक्सचं किंवा ह्याची उदाहरणं पाहिलं, जर जे बदलले नाहीत ना ते संपले. सो बदलायला तर लागतं, पण त्याच्यात जे छोटे छोटे बदल केले, काही मोठं रॉकेट सायन्स काहीच नाही ह्याच्यामध्ये. छोटे बदल केले की सगळं होतं, पण करायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींना फार महत्त्व आहे. बदल ही काळाची गरज आहे. जसं की आता AI येते आणि ते आपण बिझनेसमध्ये वापरलंच पाहिजे. तुम्ही निर्णय घेता तेव्हा डेटा, अनुभव आणि गट फिलिंग या तिन्हीपैकी कोणाला जास्त महत्त्व देतात किंवा यापेक्षा अन्य कोणता फॅक्टर आहे? सर या तिघांनाही महत्त्व आहे, म्हणजे कोणाला जास्त आणि कोणाला कमी. या तिघांचं व्यवस्थित मिश्रण झालं ना तर तुम्हाला सक्सेस परफेक्ट येऊ शकतो. कुठची गोष्ट जास्त आणि कमी असू शकत नाही. आज आपल्याला माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थामध्ये, जेवणामध्ये महाराष्ट्रीयन लोक खवळे असं म्हणतो, त्याच्यामध्ये आमटीला फार महत्त्व आहे. आणि आमटी हा एकच पदार्थ युनिक आहे. त्याच्यात आंबट, गोड, तिखट, तुरट, खारट सगळं असतं बघा, पण ह्यातला एकही पदार्थ बिघडला तर ती आमटी राहत नाही. सो तसंच ह्या सगळ्या गोष्टीचं, ह्या सगळ्या गोष्टीचं मिश्रण तुम्हाला प्रॉपर करता पाहिजे. धन्यवाद सर. लहान शहरातील उद्योजकांना मोठं स्वप्न बघून ते पूर्ण करायचं असेल तर पहिली पायरी नेमकी कोणती असावी? सगळ्यात पहिली पायरी
छोटी होऊ दे पण सुरुवात करा, कारण त्याच्याशिवाय काहीच नाही. सिंपल आहे. तुम्हाला जर आंबे खायचे तर पहिलं आंब्याचं झाड लावा, त्याची प्रॉपर जोपासना करा, निगा बाळगा, तर 5 वर्षांत कधीतरी आपल्याला आंबा खायला मिळतो. तसंच आहे, सुरुवात करा. दॅट इज द ओनली. धन्यवाद. व्यवसाय वाढवताना नेटवर्किंग आणि सहकार्य किती महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सॅटर्डे क्लब सारख्या नेटवर्कचा उपयोग कसा होऊ शकतो? सर, हे नेटवर्किंगच गरज असते, फुल आहे. तुम्ही बघा, तुम्ही कुठचाही व्यवसाय करा, त्याचं मार्केटिंग तुम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही. जेव्हा तुम्ही नेटवर्कमध्ये येता, सॅटर्डे क्लब सारख्या गोष्टीमध्ये येतात, वेगवेगळ्या बिझनेस मधले वेगवेगळ्या फॅकल्टीची लोक तुम्हाला भेटतात आणि तिथूनच चालू होतं. एका दुसरा सांगतो, दुसरा तिसरा सांगतो. ही संधी आहे, म्हणजे ही ऑपॉर्च्युनिटी आहे नेटवर्किंग मध्ये यायची. आणि ह्याच्यामुळे काय होतं, एक तुम्हाला ट्रस्टेड सर्कल मिळतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंट करता आणि तिथून तुमची सुरुवात होते. आज समजा मी कन्स्ट्रक्शन करतोय, पण आज दुनियाभरच्या कंपन्या आहेत, त्यांना कन्स्ट्रक्शन करायचं हे मला कुठं माहिती, तो कुठून तरी ती लिंक असायला, कुठून तरी तो सोर्स यायला लागतो. माझ्या कंपनीमध्ये तुम्हाला सांगू, माझ्या कंपनीमध्ये 2 डिपार्टमेंट झिरो आहेत. एक मार्केटिंग आणि दुसरा HR. कारण ह्या 2 डिपार्टमेंटची जर तुमच्यात सातत्य असेल, जर तुमच्यात कन्सिस्टन्सी असेल, जर तुम्ही स्पीड, क्वालिटी, सेफ्टीवर काम करत असाल तर त्याची गरज लागत नाही, असं माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. कारण माउथ पब्लिसिटी हीच मोठी पब्लिसिटी आहे. आणि त्यामुळे तुम्ही अशा कॅप्टनमध्ये जर सहभागी झाला तर तुमचाच सहकारी, तुमचाच मित्र तुम्हाला पुढे घेऊन जातो. धन्यवाद सर. आम्ही नेहमी म्हणत असतो की सॅटर्डे क्लबमध्ये जे आमचे 50 उद्योजक आहेत ते नुसते उद्योजक नसून तुमच्या व्यवसायाचे ते मार्केटिंग पार्टनर आहेत. म्हणजे जे फ्रीमध्ये काम करतात. आज एखादा मार्केटिंग जर प्रतिनिधी नेमायचं झालं तर 15 ते 20 हजार रुपये आज खर्च आहे, तर ते तुमच्यासाठी फ्रीमध्ये काम करतात. त्यामुळे सॅटर्डे क्लब सारख्या संघटनांना तुम्ही जॉईन व्हा आणि तुमचा व्यवसाय अख्खा देशभरती वाढवा. आजच्या तरुण उद्योजकांनी व्यवसायात सस्टेनेबल ग्रोथ आणि स्केलेबिलिटीसाठी साध्य करण्यासाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे? सर, मी जसं सांगितलं की पहिली सुरुवात करा. 2च दागिने बाळगा तुमच्यासोबत. एक हार्डवर्क आणि प्रामाणिकपणा. तुम्हाला सुरुवातीला ह्या सगळा कुठचाही धंदा घेतला ना, पहिली 5 वर्ष फार टफ असतात. कधी कधी माणसं असे फ्रस्ट्रेट होऊन म्हणतात की जाऊ दे, नोकरी केलेली बरी. पण ही 5 वर्षे फार महत्वाची असतात. पण 5 वर्षानंतर डेफिनेटली देअर इज देअर. त्यामुळे हार्डवर्क आणि प्रामाणिकपणा ह्या जर 2 गोष्टी ठेवल्यात ना, तर तुम्ही बघा, लांडी लबाडी करून किंवा शॉर्टकट यूज करून ना काही लोक काही दिवसासाठी सक्सेस होतात. जर तुम्हाला कंटिन्युअस सक्सेस टिकवायचा असेल तर हॉनेस्टी आणि हार्डवर्क ह्या 2 गोष्टी कधीच सोडता कामा नये. आपल्याला हा आपल्या व्यवसायाचा पायाच म्हणता येईल, Yes. जी ऑनेस्टी आणि आपण सातत्य आहे ते. तुमच्या मते कोकणातील उद्योग क्षेत्राचं भविष्य कसं दिसतंय आणि इथून पुढे कोणते क्षेत्र पुढे वाढू शकतं असं तुम्हाला वाटतं? नाही, कोकणात तर प्रचंड आहे. कोकणाचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे ना, जसं कोकणातला माणूस आपण म्हणतो फणसासारखा, बाहेरून काटेरी पण आतून गोड. पण हे जरी असलं तरी कोकणाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की कोकणातला माणूस प्रचंड कष्टकरी आणि प्रामाणिक आहे. हे नोंदच करायला लागेल. कारण तुम्ही दुनियाभर विदर्भामध्ये कुठेही जा, शेतकरी आत्महत्या करताना पाहिला, कोकणात एकही शेतकरी आत्महत्या करत नाही. पण कोकणाचा प्रॉब्लेम काय आहे की कोकणातली लोक, म्हणजे जसं गोव्याला आपण सुसेगात म्हणतो ना, तसं मी माझे बंधू सुद्धा आहेत किंवा माझे मित्र आहेत कोकणातले जे बिझनेसमॅन आहेत, ह्यांचं सगळ्यांचं रुटीन मी जे बघतो ना ते मला स्वतःला खटकतं. मी काय त्यांना बडबडतो. काय होतं की सकाळी आरामात आवरून 10-10:30 नंतर कामाला यायचं. ओके, त्याच्यानंतर दुपारी 1 वाजता गरम गरम जेवण करायला घरी जायचं. मग वामकुक्षी काढायची आणि परत यायचं. असा बिझनेस होतो. 24/7 तुम्ही टोवर राहिला तरच बिझनेस होतो. म्हणजे माझ्या ऑफिस पासून, म्हणजे मी हे केलं म्हणून म्हणत नाही, पण हा मला ड्रॉबॅक जाणवला कोकणामध्ये. मी माझ्या घरापासून, माझ्या ऑफिस पासून माझं घर फक्त 5 मिनिटावर आहे. म्हणजे तुम्ही बाय वॉकिंग केलात तर. पण तरी सुद्धा सकाळी 8:30 वाजता येताना मी डबा घेऊन येतो. तुम्ही 24/7 टोवर उभे नसाल तर कठीण जातं. धंदा हा गरम तव्यावर बसण्यासारखी गोष्ट आहे. सगळ्या लोकांना वाटतं ते खूप हसतो आपण, खालून चटके होत असतो, हा तसाच आहे. आणि तो जर त्याला आपल्याला सुसह्य करायचा असेल तर आपल्याला स्वतःला टोवर उभं राहण्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद सर. तुमच्या आयुष्यातील एखादा प्रसंग सांगाल ज्याने तुमचं विश्व बदललं?
बिझनेसमॅन म्हणून म्हणा तर मला पहिल्यापासून पुस्तकं वाचायची सवय आहे. म्हणजे कुठचाही कुणीचा कागद सुद्धा होतं. त्याच्यामध्ये एक मी 7वीत असताना एक असा पुस्तक वाचत होतो. त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं की मराठी माणसाची हौस आहे ना तर गुजरात्याचे आणि मारवाड्यांचे लोड आणि धक्के उचलायचे, अशा टाईपचं ते वाक्य होतं. आणि तेव्हा ते माझ्या डोक्यात रजिस्टर झालं. मी तेव्हाच ठरवलं होतं मी कधी नोकरी करणार. धन्यवाद. हे असं प्रत्येक इथल्या कोकणातल्या जर व्यक्तीने ठरवलं तर इथे कोकणामध्ये असंख्य उद्योजक तयार होऊ शकतात. गॅरंटी. तुम्ही स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी काय करता? माझं सगळ्यात आदर्श स्थान आहे शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांचं काही वाचलं काही ऐकलं तर मी मोटिवेट होतो. ग्रेट सर. मी जेव्हा आता व्हॉट्सअपवर गेला तेव्हा माझा डीपी जो महाराजांचा ठेवलाय तो मी कधीच बदलला नाही. मी कधी स्टेटस ठेवत नाही, मी कधी डीपी ठेवत नाही, पण माझं एकच मोटिवेशनचं ठिकाण आहे महाराज. काही जण म्हणतात की माझा व्यवसायाचा टर्नओव्हर झाला एवढा झाला की मी सक्सेसफुल झालो किंवा माझ्याकडे एवढे अवॉर्ड्स मिळाले म्हणजे मी सक्सेसफुल झालो. तर तुमच्या मते यशाची खरी व्याख्या काय आहे? जो थांबला ना तो संपला. त्यामुळे सक्सेसफुलची व्याख्या माझं असं म्हणणं आहे कन्सिस्टन्सी तर तुम्हाला पाहिजेच आहे. मला एक सांगा, माझ्या कंपनीतला एक सुपरवायझर आहे, त्याला सुपरवायझर किती असतो, त्याला पगार किती होणार? वाढून वाढून त्यांना 50,000 रुपये पगार झाला. तर तो मला म्हटला की आता मला 50,000 पगार नाही, आता मी काय आरामात राहतो काही करतो. आणि जर काम करायचं बंद केलं तर काय होईल? तो 50,000 वरून त्याचा परफॉर्मन्स डाऊन होऊन तो कंपनीतून काढणार आहे. धंद्याचंही तसंच आहे. त्यामुळे यश कधीच नसतं. यश जे आलंय ते म्हणायचं ठीक आहे, त्याच्या पुढचा टप्पा काय आहे. त्यामुळे यश मिळालं म्हणून कोणी थांबू नये असं माझं मत आहे. व्यवसाय करत असताना आपल्या जन्मभूमीचे आणि समाजाचे आपण काही देणे लागतो, यासाठी तुम्ही काय केले किंवा काय करता? नाही, खरं मला ते सांगायचं नाही, पण एक आहे की ज्या भूमीत आपण जन्मलो त्याचे पान फेडायला आणि आपण नाही केलं ना तर दुसरं कोण येणार आहे. तसं कोकणामधल्या काही गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मेनली मी काय केलं, मी माझ्या कंपनी स्पॉन ग्रुप फाउंडेशन म्हणून स्थापना केली आहे. ज्याच्यामध्ये मी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी करतो. आमचे सीएसआरच्या सुद्धा असतात. त्याच्यानंतर आमचा स्वतःचा रोटरी इंटरनॅशनल क्लब आहे प्रायव्हेट, जो भारतातला 2nd नंबरचा आहे. आणि मी माझ्या वडिलांच्या नावाने एक ट्रस्ट चालू केले ज्याच्या शेन्ना ट्रस्ट म्हणून आहे. तर या सगळ्या मार्फत मी जेवढं होईल तेवढं समाजासाठी करत असतो. तुम्हाला जर पाहिलं असेल मागच्या 3 वर्षात तर गेल्या वर्षी मी चिपळूणमध्ये आर्टिफिशियल लिंब आणि हे जे अपंग लोक आहेत, दिव्यांग लोक आहेत त्यांच्यासाठीचं केलं. पहिल्या कॅम्पला मी 76 लोकांना मी त्या 55 लाखाचा खर्च करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. सो त्या टाईपची काम आम्ही करतो. फक्त नॉर्मली आम्ही सोशल मीडियावर या कुठच्या गोष्टीवर बोलत नाही. गेल्या वर्षी सेम कॅम्प मी याला घेतला होता ग्वागरमध्ये. त्याच्यात 103 लोकांसाठी मी केलं. तुम्हाला खरं सांगू त्याचं सगळ्यात महत्त्व मला कधी वाटलं, जो माणूस 20 वर्ष त्या चेअरवरून उठला नव्हता त्याला आम्ही ते मॉड्युलर फूड दिला. तो पहिल्यांदा जेव्हा चालला आणि आमच्यासमोर 2 मिनिटं कॅटवॉक करून दाखवलं ना तेव्हा लक्षात आलं की आपण केलेल्या प्रयत्नाला चीज आहे. 20 वर्षानंतर वाटतं त्यांना आपण माझ्या यशाची खरी व्याख्या आपण म्हणू शकता की मी जे हे आज काही आहे तर ते याच्यावरती सार्थकी या सगळ्या लोकांचे आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद ह्याच्यापासून तुमचं जे आहे दान करावं पण ते गुप्त असावं या व्याख्येवरती म्हणजे खूप काही घेण्यासारखं आहे. आता आपण समारोपाकडे चाललोय, तर पुढील काही वर्षामध्ये स्पॉनकडून कोणते नवे प्रोजेक्ट किंवा नवे इनोव्हेशन्स आपल्याला पाहायला मिळतील? आम्ही तर स्पॉनमध्ये काय केलेलं होतं की जसं आम्ही EPC कॉन्ट्रॅक्टर पॅन इंडिया काम करतो. म्हणजे आज तुम्ही तामिळनाडू, राजस्थान, UP, गुजरात, हैदराबाद, तेलंगणा, गोवा, कर्नाटक इथं माझे सगळीकडे प्रोजेक्ट चालले. आता 42 प्रोजेक्ट चालू आहे आणि हे सगळं आम्ही हेड ऑफिसमधून सेंट्रलाइज सिस्टीममध्ये करतो. आणि माझ्या कंपनीमध्ये माझा पहिला जो एम्प्लॉई आहे हा कंपनीचा डायरेक्टर आहे. मी बाहेरून काही आयात करत नाही. मी माझ्यामध्ये स्किल सेट तयार करतो. आमच्याकडे कल्चर आहे की आमच्या कंपनीमध्ये जे फंक्शन होतात ना त्याच्यामध्ये आमच्या मुली पहिली जेवल्याशिवाय आमचा कुठचाही मुलगा प्लेटला हात लावत नाही. तर ह्या टाईपचं कल्चर तयार केलेलं आहे. आज माझ्या 42 साईड आहेत. ह्या 42 साईटवर आणि हेड ऑफिसला सकाळी 10 वाजता राष्ट्रगीत होतं म्हणजे होतं विदाउट लेबर. ह्या टाईपचे काही कल्चर तयार केलेले आहे. आणि ह्या स्पॉनमध्ये आम्ही आता मेकिंग स्पॉन नावाच्या नवीन गोष्टी केल्या आहेत की आपलाच धंदा अजून स्पीडअप करण्यासाठी काही गोष्टी आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करायच्या
आणि त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला प्रॉपर प्राइसिंग कस्टमरला देता येईल आणि स्पीड मेंटेन करता येईल. अशा काही गोष्टी आम्ही तयार करतो. त्यातून क्वालिटी पण चांगली मेंटेन करू. येस. आपल्या कोकणातील उद्योजकांना एक संदेश द्यायचा झाला तर तुम्ही काय सांगाल? मी मगाशी जसं सांगितलं, सुरुवात करा. कोकण तसं म्हटलं तर टफ आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे नैसर्गिक जे सौंदर्य आहे, सागर संपत्ती, ह्या सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. त्याला थोडासा शासनाचा सपोर्ट भेटला तर अजून बळ मिळेल आपल्या लोकांना. पण नॉट ओन्ली कोकणापुरता मर्यादित न राहता जर उद्योगामध्ये आला आणि छोटीशी सुरुवात केली तर डेफिनेटली एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड. नेपोलियन असं म्हटला, नथिंग इज इम्पॉसिबल. नेपोलियन काय ढगातून आला नव्हता. त्यावर सुरुवात करा, त्याने सगळं काही होतं. धन्यवाद सर. स्कॉन प्रोजेक्टला तुम्ही भविष्यातील वाटचालीसाठी म्हणजे अगदी 10,000 करोडचा स्कॉन प्रोजेक्ट टर्नओव्हर करू दे, या इतक्या साऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून चिपळूण चॅप्टरच्या अॅनिव्हर्सरी निमित्त आम्हाला भेटलात. खूप चांगलं मुलाचं मार्गदर्शन केलं. यासाठी आम्ही सॅटर्डे क्लब तुमच्यातर्फे आपलं मनपूर्वक आभार मानतो. त्यासाठी सरांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.